नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा, नंदिनी, त्याचबरोबर पार्थ, काव्या हे सगळेजण खूप खुश आहेत. कारण लहानपणी पार्थ आणि जीवा ज्या पद्धतीने मोदक चोरायचे तसे काही किस्से सांगितले जातात तेव्हा काव्या आणि नंदिनी दोघंही जाम खुश झालेले असतात. तेव्हा नंदिनी आता सर्वांना सांगू लागते की बाप्पा विराजमान माझ्या आणखी एका घरी होणार आहेत. सगळेजण म्हणतात म्हणजे कुठं? तेव्हा नंदिनी सांगू लागते की आनंद निवासमध्ये, कारण आनंद निवास हे सुद्धा तिचं एक घर आहे. मग जीवा आणि नंदिनी दोघंही आनंद निवासला गेलेले आहेत आणि बाप्पाचं स्वागत केलेलं आहे आणि बाप्पाची प्रतिष्ठापना केलेली आहे. खूप आनंदात आहे. दोघांनी आरती केलेली आहे आणि सगळ्यांना आरती देत असतात तेव्हा एक व्यक्ती समोर आलेली आहे आणि ती आरती घेत आहे. तेव्हा मात्र जीवा आणि नंदिनी दोघंही पाहतच राहतात. तर ते असतात ते म्हणजे काउन्सलर, ज्यांच्याकडे जीवा आणि नंदिनीने त्यांचा डिवोर्स फाईल केलेला आहे. त्यासाठी त्या वकिलांची मदत घेतलेली आहे. ते तिथं आलेले असतात आणि आता मात्र नंदिनी आणि जीवा दोघंही एकमेकांकडे पाहू लागलेले आहेत. त्यांना दोघांनाही धक्का बसलेला आहे. इकडे काव्या मात्र पार्थला मागं लागलेली असते की माझे फोटो काढा आणि पार्थ मात्र म्हणत असतो की काय हे चाललंय काव्या म्हणत असते प्लीज काढा ना तुम्ही माझे फोटो, असं म्हणत असते. तेव्हा पार्थ म्हणतो आपल्या दोघांचे फोटो काढायचेत ना, मग मी एकटा कसा काढणार आहे आपल्या दोघांचे फोटो, सांगा बरं, असं पार्थ तिला बोलत असतो. तेव्हा काव्या मात्र म्हणत असते की हो बरोबर आहे. आणि तेवढ्यातच समोरून एक व्यक्ती आलेली असते आणि मग त्याच वेळी तिथे सही सांगत येते आणि ती सांगते की पार्थदादा तुला भेटायला कोणीतरी आले. तर तिथे आलेले असतात त्या म्हणजे काउन्सलर मॅडम. आता काव्या आणि पार्थ दोघंही पाहतच राहतात. म्हणजे काउन्सलर जेव्हा यांचा सुखी संसार पाहणार आहेत तेव्हा यांचा संसार वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करतील ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर मंगळागौरीच्या खेळातले धमाल किस्से आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नक्की काय होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे आता काव्या आणि नंदिनी या दोघींची फुगडी चाललेली असते आणि ही फुगडी असते ती म्हणजे बहिणींची. आणि मग सुंदर असं गाणं बॅकग्राऊंडला सुरू असतं. बहिणींचं नातं कसं आहे, त्या दोघी जिव्हाळ्याने कशा राहतात हे सगळं त्याच्यामध्ये सुरू झालेलं असतं. आणि दोघीही गाणं म्हणत ही फुगडी घालत असतात. मग ही फुगडी पूर्ण होते. त्यानंतर आता बायका म्हणू लागतात की आता पुढची फुगडी, आता आम्हाला जावाजावांची फुगडी पाहिजे. तेव्हा मात्र इकडे नंदिनी आणि त्याच्याबरोबर काव्या दोघी म्हणू लागतात काय. तेव्हा मात्र काव्याला नंदिनी म्हणते की जावाजावांची फुगडी. काव्याला त्या म्हणतात की तुम्ही विसरला का? अगं काव्या, तू छोटी असून या घरची मोठी सून आहे आणि नंदिनी तू मोठी असून या घरची धाकटी सून आहे. त्यामुळं आता तुमच्या दोघींची फुगडी झाली पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणते नाही विसरलो नाहीये, पण कसं आहे जाऊबाईंनी मला जाच सुरू केला तर म्हणून थोडंसं थांबले होते. तेव्हा आता दोघींची जावाजावांची फुगडी सुरू होते. सगळे खूप खुश असतात. खूप छान असं आनंदी वातावरण असतं. वसू आणि रम्याची मात्र वाट लागलेली असते. त्या दोघीजणी काम करून थकून गेलेले असतात. सगळ्या बायकांच्या पुढे अपमान तर झालेलाच असतो, परंतु या सगळ्या वागण्याचा त्यांना त्रासही होत असतो. आता नवीन षडयंत्र रचायचं आहे, पण इतक्यातच नको असं त्यांचं म्हणणं असतं. कारण आता जर आपण काय केलं तर सगळेजण आपल्यालाच दोषी धरवतील, काय झालं तर, म्हणून त्या दोघीजणीही शांत राहत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता जावाजावांची फुगडी झालेली असते. मग आता यानंतर सासूसुनांची फुगडी होणार असते. खूप छान पद्धतीने हे सगळे खेळ सुरू झालेले असतात आणि त्यानंतर रिंगण केलेलं असतं. त्याच्यामध्ये सगळ्या जणी जमलेल्या असतात आणि मग सासू बोलवते, नवरा बोलवतो, सासरे बोलवतात असं म्हणत त्यातून जायचं असतं, पण त्यातून काही बाहेर पडता येत नसतं. त्यानंतर पुढचा खेळ असतो तो म्हणजे गाठोडं. ते गाठोडं जे आहे तो खेळ चालू होतो. नंदिनी आणि काव्या खूप आनंदाने सगळे खेळ खेळत असतात. त्यांच्यामध्ये पिहूही असते, तीही खूप खुश असते. छान असं वातावरण असतं घरातलं, सगळं आनंदीमय असतं आणि खूप छान पद्धतीने हे खेळ चाललेले असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता सूप नाचायचा जो खेळ असतो तो सुरू होतो. त्याच्यानंतर कळशी असते, ती घागर जी आहे तो खेळ सुरू होतो. सगळे खेळ खूप छान पद्धतीने चाललेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता पुढचे खेळ सुरू होतात आणि दोघीही खूप आनंदात असतात. आणि त्याचबरोबर इकडे
आता नंदिनी त्याचबरोबर मानिनी, काव्या यांना आता हट्ट केला जातो, तो म्हणजे उखाणा घेण्याचा. आणि त्याचबरोबर उखाणा घ्यायचा आहे. आता उखाणा काय घ्यायचा हा प्रश्न पडलेला असतो. काव्या म्हणते नको ना, ते उखाणा वगैरे ना ते जुळत नाही आहे, मला ना कळत नाही आहे की मी काय करू, कारण तो ना उखाणा व्यवस्थित जुळत नाही आहे आणि मग मात्र मला ना कळत नाही आहे की मी काय बोलते ते. तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की नाही नाही, उखाणा तर घ्यावाच लागणार आहे. आता उखाणा काय घ्यायचा हा प्रश्न पडलेलाच असतो. आणि तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणते की ठीक आहे, आता तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे तर घेते उखाणा. असं म्हणत आता काव्या पार्थरावांसाठी उखाणा घेणार असते. खूप छान पद्धतीने तिची तयारी चाललेली असते आणि त्याचबरोबर उखाणा तिला घ्यायचा असतो. मग इकडे काव्या उखाणा सुरू करते. माप ओलांडून आले अनोळखी जगात, आता शोधते एक ओळखीचीच खून, आता शोधते एक अनोळखी खून, आणि आता नाव घेते पार्थरावांचं तुमच्या सर्वांचा मान राखून. सुंदर असा उखाणा घेतलेला असतो, जुळवाजुळव छान झालेली असते. त्यानंतर आता उखाणा घ्यायचा असतो तो म्हणजे नंदिनीला. सासरे माझे हौशी, सासूबाई माझ्या प्रेमळ, सुखदुःखांचा दरवळी दर दिवशी मन पुरी होते आणि चाचपते पुन्हा जुळेला लग्नगाठी. असं बोलत तिने खूप सुंदर असा जन्मेजयसाठी उखाणा घेतलेला असतो. सगळे खुश झालेले असतात आणि त्याचबरोबर साडी नेसून रम्या आणि वसू आलेले असतात. त्यांना मानिनी म्हणते की किती वेळ लावला गं, एवढा वेळ. आणि मग त्या दोघींनाही आता चिडवत असतात. दोघींच्याही फुगड्या सुरू होतात. फुगड्या घालत त्या दोघीही छान पद्धतीने तिथे फुगड्या घातल्या जातात आणि नंतर लक्षात येतं की ते जीवा आणि पार्थ आहेत. साडी नेसून आलात. तेव्हा ते दोघंही म्हणतात की हो, आमची इच्छा होती ना बायकांबरोबर आमच्या फुगडी घालायची, तीही पूर्ण झालेली आहे या मंगळागौरीमध्ये. असं म्हणत सगळेच आता बोलत आहेत. आणि इकडे मानिनी म्हणते आता माझी पण एक इच्छा आहे, ती पण पूर्ण होईल. तेव्हा जीवा म्हणत असतो म्हणजे. तेव्हा मानिनी सांगू लागते की हो, माझीही एक इच्छा आहे आणि तीही पूर्ण होणार आहे, कारण तो म्हणतोय की मला माहिती आहे तू आम्हाला बदलून बदलून काढणार आहेस. असं म्हणत पळत जातात. बायका म्हणू लागतात की खरंच, म्हणजे असे नवरे हौशी पहिल्यांदाच बघितलेत मी. बायकांच्या मंगळागौरीत येऊन साडी नेसून हे सगळं ते मस्त एन्जॉय करत आहेत. त्याचबरोबर आता बाकीच्या बायका बोलत असतात ते म्हणजे की आता आम्हाला सासू सुनांची फुगडी पाहायची आहे, म्हणजे मानिनी, काव्या, नंदिनी यांची फुगडी पाहायची आहे. आणि खूप आनंदीमय वातावरण आहे. सगळे खुश असतात, सगळ्यांना भारी वाटत असतं. फायनली हा दिवस जो आलेला असतो तो फक्त आणि फक्त काव्या, नंदिनी निर्दोष आहे. जोपर्यंत नंदिनी निर्दोष आहे हे मान्य होत नव्हतं तोपर्यंत मानिनीला सुद्धा धक्का बसलेला होता आणि मानिनी सुद्धा कासावीस झालेली होती. पण आज खऱ्या अर्थाने ही गोष्ट घडलेली असते. आणि त्याचबरोबर काव्य आणि पार्थ, त्याचबरोबर नंदिनी, जीवा या दोघांचाही संसार अगदी सुखाचा होत असतो. ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. पण रम्या आणि वसू आत्या मात्र आवरून आलेल्या नसतात, तर त्या वरतीच थांबलेल्या असतात. त्यांच्या डोक्यात आता पुढचे नवीन प्लॅन असतात, कारण त्यांना आता शांत राहायचं नाही आहे. कारण एवढं सगळं झालं आहे, एवढा अपमान झाला आहे, तर त्याचा पलटवार तर होणारच आहे. आता नंदिनी का काव्या, कोण भरडलं जाणार? कारण यावेळेस तर त्यांनी नंदिनीवर तोफ डागली होती. आता पुढचा नंबर कोणाचा असणार आहे हे मात्र नक्की वेगळंच असणार आहे. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं? कारण वसू आत्या आणि रम्या नक्की कशा वागणार आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. त्यांची रिॲक्शन काय असणार आहे? आत्ता जरी त्या थंड असल्या तर ही वादळापूर्वीची शांतता तर नाही आहे ना, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी नक्की चॅनलशी कनेक्टेड राहत जा. त्याचबरोबर तुमचे काही सजेशन असतील, कमेंट असतील त्याही नक्की करा आणि त्याचबरोबर चॅनलशी कनेक्टेड राहा. काव्या खूप चांगली फुगडी खेळत आहे. काव्या मानिनीबरोबर फुगडी खेळत आहे आणि हे दृश्य अगदी नजर न लागण्यासारखं आहे. त्या दोघींकडेही नंदिनी एकटक पाहत आहे. त्या दोघी अगदी नजर न लागण्यासारख्या आहेत असा विचार करून त्या दोघींचीही नजर देखील तिने काढलेली असते. या चांगल्या जोडीला, या चांगल्या नृत्याला कसलीच नजर लागू नये असा विचार करून ती लांबूनच त्या दोघींची नजर काढते. पण त्याच वेळेला तिच्या पाठीमागं नजर लावणाऱ्या दोघीजणी म्हणजे वसुंधरा आणि रम्या आहेत. हे सगळं चांगलं चाललं असताना त्यांना मात्र या गोष्टी अजिबात बघवत नाहीत आणि पटत देखील नाहीत. त्या दोघीही म्हणतायत, आमच्याशी वाट लावून ठेवलेस ना तू,
विचार कर, मी तुझं काय करणार आहे ते. नंदिनी आणि काव्या, तुमचं असं एखादं सिक्रेट मी बाहेर काढेल ना की तुम्हाला या घरातून धक्के मारून बाहेर काढतील का नाही बघ. तर नावाची वसुंधरा नाही, असं तिनं आता मनाशी प्रणच केलेलं आहे. काही झालं तरी या दोघींनी आपल्याला त्रास दिलाय ना, आता या दोघींना जन्माची अद्दल घडवण्याचा धडा शिकवायचा, असं ती रम्याला बोलत आहे. आणि रम्या देखील म्हणते आहे की हो, मला देखील असंच वाटत आहे. यांनी आपल्यावर ही परिस्थिती आणली आहे ना, तर त्यांना देखील अशा परिस्थितीतून घालवणं गरजेचं आहे, असं तर त्या दोघींनी ठरवलेलं आहे. इकडे विक्रम आणि मानिनी त्यांच्या बेडरूममध्ये बेडवर बसलेले आहेत आणि विक्रम मानिनीचे अक्षरशः पाय दाबून देत आहे. अतिशय प्रेमाने तो हे सगळं करत आहे आणि मानिनी त्याला थांब म्हणली तरी तो मात्र काही थांबत नाहीये. तो म्हणतोय, आज आमच्या राणी सरकारांनी एवढी फुगडी खेळलेली आहे तर आता पाय दुखतच असतील ना त्यांचे, तर मला हे बरं वाटतं. तुला माहीत आहे ना. मानिनी म्हणते, अहो पण बास आता, नाहीत दुखत आहे पाय. तो म्हणतो, अहो दुखत असणार, तुम्ही सांगणार नाहीत मला माहीत आहे, असं म्हणून तो पाय दाबतच आहे. तेव्हा ती म्हणते, अहो विक्रम, स्वतः तुम्ही जर पाय दाबत असाल तर पाय दुखायचे थांबले असणारच ना, विचार करा की. तो म्हणतो, हो, आता माझी स्तुती करायची आहे का तुला. ती म्हणते, स्तुतीचं काय त्यात, जे करताय ते चांगलं करतायत तेच मी तुम्हाला सांगते. विक्रम म्हणतो, मग आजचा खेळ कसा झाला ते सांग. ती म्हणते, खेळ म्हणजे इतका अप्रतिम आणि छान झालाय ना की मी तुम्हाला सांगूच शकत नाही. अहो तुमच्या दोन्ही सुना अगदी मनमोकळेपणानं त्यामध्ये नाचत होत्या, फुगडी खेळत होत्या. बरं, त्यांचं काय कमी नव्हतं, त्यात तुमचे दोन्ही टोनगे पण तेथे आले होते. हे ऐकल्यावर विक्रमला देखील आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, काय, मुलं देखील तिथं आली होती? अगं पण हा तर फक्त महिलांचा सण असतो ना. हो, पण त्यांना कळलं पाहिजे ना ती गोष्ट. अगदी साड्या घालून आले होते आणि तोंडावरती पदर घेऊन. सर्वांना असं वाटलं की रम्या आणि वसुंधराच आल्या असतील म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं. त्यावेळेस विक्रम हसू लागतो. तो म्हणतो, काय, साडी घालून ते आले होते? ती म्हणते, तर काय, आले तर आले आणि त्यांच्या बायकांबरोबर फुगडी देखील खेळले. असे चावटपणा करायला लागलेत ना मुलं तुमची, अगदी तुमच्यावर गेलेत, असं म्हणून ती विक्रमला सगळं काही सांगत असते. विक्रम म्हणतो, वा वा वा, बरं झालं, म्हणजे त्यांना फुगडी खेळायला मिळालं तर त्यांच्या त्यांच्या जोडीदाराबरं, मला तर ते मिळालंच नाही. ते म्हणते, हो, मग तुम्ही पण यायचं होतं ना त्यांच्याबरोबर साडी घालून, तुम्हाला पण मिळलं असतं खेळायला. तो म्हणतो, हो खरं मी पण करायला पाहिजे होतं, माझ्या मुलांनी केलं ना, बास, त्यातसुद्धा मी खुश आहे, तसा काही अडचण नाही आहे. विक्रम अगदी खुश होऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि म्हणतो, मग म्हणजे आजचा कार्यक्रम अगदी भरगच्च आणि छान झाला आहे तर. मानिनी म्हणते, अहो खूपच अप्रतिम झाला आहे. तो म्हणतो, आता बाप्पाचं आगमनही असंच छान व्हायला पाहिजे. ते म्हणते, हो, व्हायला पाहिजे म्हणजे काय, होणारच. अहो तुमचे दोन्ही मुलं, दोन्ही सुना बाहेर मखर करतायत, आता बाप्पाचं आगमन देखील बघा कसं खणखणीत आणि छान होणार आहे. हे सगळं बोलत असताना विक्रम थोडासा सिरियस झालेला आहे. कारण गेले काही दिवस घरामध्ये जे काही घडत होतं त्या गोष्टीचं त्याला खूपच वाईट वाटतंय. तो मानिनीला म्हणतो की गेले काही दिवस मी तुझ्यावर खूप रागवलो, चिडलो, तुला वाईट बोललो. मानिनी म्हणते, असं काही नाही हो, तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही बोललात. मानिनीला तो म्हणतो, पण तू तुझी बाजू मात्र सोडली नाही आणि तुझी बाजू सत्याची होती हे तुला कळत होतं, पण मी मात्र माझ्या बहिणीच्या प्रेमामुळे चांगलं वाईट काही विचार करण्याच्या पुढं गेलेलो होतो. ती म्हणते, ठीक आहे ना, तो विषय द्या आता सोडून, झालंय तर होऊन गेलेला आहे. विक्रम म्हणतो, झालंय आणि होऊन गेले म्हणून नुसता उपयोग नाही आहे, माझं चुकलंय तर त्या गोष्टीसाठी माफी मागणं तर गरजेचं आहेच ना. तर इकडे बाहेर खरोखरच सर्वजण मखर करत आहेत. नंदिनी आणि पार्थ तेथे आहेत, तर मिथून आणि पिहू देखील तेथे बसलेले आहेत. पिहूची बहीण देखील तेथे बसलेले आहे आणि ते मुद्दाम पार्थला भरीस घालतायत. पार्थला ते म्हणतायत की अरे, आम्हाला आहे ना जीवाने तुझ्या लहानपणीच्या खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यामध्ये तू काय काय करत होता, कसे मोदक चरत होता, मोदक खाण्यासाठी किती उतावळे होता, हे सगळं त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. हे ऐकल्यावर पार्थ जरा चिडल्यासारखा करतो आणि म्हणतो, काय, त्याने माझे लहानपणीचे किस्से सांगितले? मला तुम्हाला काय वाटते, त्याचे काय लहानपणीचे किस्से नाही आहेत? अहो त्याचे तर एका चढीत एक लहानपणीचे किस्से आहेत. असं म्हणल्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे त्यांचे पण किस्से आहेत? तो म्हणतो, हो मग. ती म्हणते, मग सांगा की आम्हाला. तो म्हणतो, सांगा म्हणजे आता सांगण्याशिवाय पर्यायच नाही, कारण त्याने जर का सांगितले तर मलाही सांगावं लागेल. तेव्हा मिथून पण म्हणतो, हा, अरे तू जगातला टॉप मोस्ट आर्क टीचर आहेस ना, तर तू सांगितलंच पाहिजे. तेव्हा पिहू म्हणते, अहो बाबा, आर्क टीचर नसतं, ते आर्किटेक्ट असतं. बाबा तुम्ही ना कशाला काय म्हणाल ना, काही सांगताच येत नाही. मिथून म्हणतो, हो माहिती आहे मला, माझ्या मुली इंग्लिश मिडियमला जात आहेत ना, त्यांना नीट समजतंय का, येतंय का, हे बघायसाठीच मी बोललो होतो.
तेव्हा पिहू हसू लागते आणि पार्थ सांगतो की थांबा, आता जीवाचा एक एक किस्सा तुम्हाला सांगितलाच पाहिजे. हा जीवा म्हणजे काय साधा आहे तुम्हाला वाटतंय? नाही नाही, अजिबात साधा नाही आहे. अहो काय होतं ना, ह्याच्याकडे होती एक सायकल आणि हा सायकल घेऊन जायचा आणि गणपतीच्या वेळेस प्रत्येकाच्या घरी जायचा आणि मोदक खायला मिळावं म्हणून सायकलची राईड देतो असं प्रत्येकाला सांगायचा. त्याच्या वाटणीला आलेला एक मोदक तर खायचाच खायचा, पण सायकलची राईड देतो म्हणून त्यांच्या घरी जाऊन अजून जास्त मोदक खायचा आणि बिचारी मुलं सायकलची राईड मिळते म्हणून त्याला एक एक मोदक द्यायचे आणि असं तो भरपूर मोदक खाऊन यायचा. असा आहे हा जीवा. तुम्हाला काय वाटतंय, तो काय साधा आहे? हे सगळं ऐकताना सर्वजण हसू लागतात आणि आता त्याने बरोबर लहानपणीचे एक 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 किस्से काढलेले आहेत आणि ते तो सांगू लागलेला आहे. आता सगळे मकर करत असताना नंदिनीने पण एक गोष्ट सांगितलेली आहे. नंदिनी म्हणते, आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. आपल्या घरी पण होणार आहे आणि दुसऱ्या घरी पण होणार आहे. दुसऱ्या घरी ही गोष्ट कोणालाच कळत नाही. सर्वजण विचारतात, दुसऱ्या घरी म्हणजे कुठं? नक्की दुसरं घर म्हणजे काय असतंय? तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, आहे एक गंमत, ती मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही आहे, पण दुसऱ्या घरी देखील बाप्पाचं आगमन अगदी जोशामध्ये आणि उत्साहात होणार आहे, हे मात्र मी तुम्हाला सांगू शकते. आता सर्वजण उत्सुक आहेत की नक्की नंदिनी दुसरं घर म्हणते, म्हणजे तिच्या डोक्यात चांगलंच काहीतरी असणार आहे. ते दुसरं घर काय असेल बरं, असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तर नंदिनी मात्र दुसऱ्या घरी बाप्पा येणार आहेत यासाठी चांगलीच उत्सुक आहे आणि खुश आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काउन्सिलर नेमकं बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच घरी आलेले आहेत. काउन्सिलर म्हणजेच यांनी जो डिवोर्स घ्यायचा ठरवला आहे त्यासाठी असणारे वकील साहेब जे आहेत ते घरी आलेले आहेत. खरं तर नंदिनी, पार्थ, जीवा आणि काव्या हे खूपच खुश आहेत. ते विसरून देखील गेलेले आहेत की आपण डिवोर्स फाईल केलेले आहे. पण आता स्वतः वकील साहेब तिथे आलेले आहेत आणि आता सर्वांच्या समोर ते आल्यामुळं चौघांनाही खूपच मोठी कोंडी तयार झालेली आहे. आता वकील साहेब येतात आणि ते नंदिनीला भेटतात आणि नंदिनी आणि जीवा एकत्र असतात तेव्हा त्या दोघांनाही नमस्कार करतात. त्याचबरोबर जीवा आणि काव्या या दोघांना देखील ते भेटलेले आहेत. जीवा आणि काव्या त्यांना पाहतात, त्या दोघांना अजिबात त्यांना भेटू आणि बोलू वाटत नाही. पार्थ देखील तेथे असतो. पार्थला देखील समजलंय की काउन्सिलर आलेले आहेत. आता त्यांनी येण्याची काहीच गरज नव्हती असं पार्थला आणि काव्याला देखील वाटत आहे. कारण आता ते आले आहेत म्हणजे सर्वांना समजणार की आपण डिवोर्स फाईल केलेले आहे आणि त्यामुळं या आनंदावर खूप मोठं विरजन सांडू शकतं आणि आपला सगळा आनंद वाया जाऊ शकतो असं त्या दोघांना वाटत आहे. मग आता या सगळ्या गोष्टीवर ते दोघे काय निर्णय घेणार? काउन्सिलरला थांबवणार की आम्ही आता डिवोर्स घेणार नाहीत म्हणून ते काउन्सिलरला सांगणार? ते पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.